नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम माहिती मिळायला सुरुवात होतील। तर मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक महत्त्वाची माहिती पाहणार आहोत की पीक विमा हा जर भरला नसाल असेल तर लवकरात लवकर पीक विमा भरून घ्या, कारण की याची जी काही लास्ट तारीख आहे ती डिक्लेअर करण्यात आली आहे। या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे, तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर पीक विमा भरला नसाल तर लवकरात लवकर पीक विमा भरून घ्या, कारण की 15 डिसेंबरपर्यंतच हा पीक विमा भरता येणार आहे। तर अशा प्रकारची जनजागृती ही आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करत आहोत की आतापर्यंत पावणे 2 लाख शेतकऱ्यांनी हा जो काही रब्बीचा पीक विमा आहे तो भरलेला आहे। तर या अंतर्गत जिंतूर तालुका हा आघाडीवर असून इथे म्हणजे परभणी या जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामात जिल्ह्यातील 1,81,000 शेतकऱ्यांनी म्हणजे 558 शेतकऱ्यांनी हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आपली पिके संरक्षित केले आहेत, म्हणजे आपला पीक विमा भरून घेतलेला आहे। तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ का बनवत आहोत की जी काही तारीख आहे ती 15 डिसेंबर आहे आणि या अंतर्गत तुम्हाला लवकरात लवकर हा पीक विमा भरून घ्यायचा आहे। ज्वारी आणि गहू असेल, तसेच आपला हरभरा, अशासाठी जो काही हा रब्बीचा पीक विमा आहे तो राज्य शासनाच्या माध्यमातून हा राबवला जात आहे आणि याच माध्यमातून जी काही जनजागृतीची आवश्यकता आहे, म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 1 रुपयात शेतकऱ्यांना विमा हा भरता येणार आहे। यासाठी जनजागृतीची गरज आहे, म्हणजे जो काही हा पीक विमा आहे तो 1 रुपयामध्येच हा भरला जात आहे। म्हणजे ज्यावेळेस म्हणजे आपल्या राज्यामध्ये माहितीचं सरकार हे आलेलं होतं त्यापासूनच ही सुरुवात शेतकऱ्यांसाठी एक चांगली करण्यात आलेली आहे। तर या अंतर्गत तुम्ही जर आतापर्यंत जो काही तुमचा हा पीक विमा असेल म्हणजे भरला नसाल तर लवकरात लवकर पीक विमा भरून घ्या, कारण की जी काही लास्ट तारीख आहे ती 15 डिसेंबर आहे, तिथपर्यंत मुदत ही देण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर जो काही आहे हा रब्बीचा पीक विमा भरून घ्या। आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही माहिती का आपण सांगत आहे किंवा हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा काय असेल, तर काही शेतकऱ्यांना जी काही लास्ट तारीख असते ती माहीत नसते आणि कदाचित त्यांना वाटतं की आपण भरू आणि अशी जी डेट जशी जवळ येते ती डेट आपल्याला म्हणजे आपण विसरून जातो। त्यानंतर काही शेतकऱ्यांचा पीक विमा हा भरला जात नसतो आणि त्यामुळे त्यांना लाभ मिळत नाही आहे। पीक विमा भरला नाही तर त्यामुळे तुमची जी काही केवायसी असेल, पीक पाहणी असेल ती होत नाही आणि तुम्हाला जो काही पीक विम्याचा लाभ आहे तो मिळत नाही आहे। तर याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत की मित्रांनो, आपल्या शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर हा पीक विमा भरला नसाल तर लवकरच आपल्या जवळच्या CSC सेंटर आपल्या गावात असेल किंवा आपल्या जवळच्या आसपास असतील तर CSC सेंटर किंवा आपल्या सरकार सेवा केंद्र इथे जाऊन तुम्ही जो काही हा पीक विमा आहे तो फक्त 1 रुपयामध्ये भरून घेऊ शकता। तर अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहोत। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नातेवाईकांना, मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।